नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार। कधी दिवाळी आली आणि गेली समजणंच नाही करावं। आमचं पोरग दिवाळी सुद्धा भोंगा कसं करायला बघा की। आणि काय झालं म्हटलं बाबांनी मारलं म्हणतोय। पोरांच्यावर लई मजा करू वाटत्या, म्हणून उठल्या उठल्या ही गंमत करत बसलो की राव। तर आपण निघालो दिवाळीतील गवळणी आणि त्याचं डोंगर शेणातून साकारलेली परंपरा। दिवाळी म्हटलं की फटाके, दिवे, फराळ हे सगळं आलंच की, पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात अजून एक खास गोष्ट असते, गवळणी आणि डोंगर। ही आपल्या परंपरेची आणि श्रद्धेची खरी ओळखच आहे। दिवाळीच्या दिवसात विशेष करून बळीप्रतिपदा किंवा गोवर्धन पूजना दिवशी गावागावात आणि शेतकऱ्यांच्या वाड्यावर गवळणी काढल्या जातात। या गवळणी म्हणजे आपल्या गाई वासरासाठी केलेली पूजा आणि त्याच दिवशी डोंगर बनवला जातो, तो पण शेणातनं। अहो, हे शेण म्हणजे साधन आहे बरं का, हे गाईचं शेण पवित्र, शुद्ध आणि जेवणाशी जोडलेलं। शेणाने डोंगर बनवतात, त्यावर झाडं, छोटी खेळणी, शेतकरी, बैल, घरे, रस्ते असं सगळं बांधतात। हा डोंगर म्हणजे शेती, निसर्ग आणि संपन्नतेची प्रतीकच म्हणा की। कोल्हापूरची लोक दरवर्षी मोठ्या उत्साहात गवळणी काढतात, डोंगर तयार करतात। या गवळणीतील गायींना हळद कुंकू लावून पूजा केली जाते, आरती होते आणि देवाला दूध, तूप, दही अर्पण केले जातं। गाय आपल्यासाठी माता मानली जाते, म्हणून तिचं पूजन म्हणजे निसर्ग आणि धनाचं पूजन। या सगळ्या परंपरेचं महत्त्व तर काय असेल की आपल्याला शिकवतं काय, निसर्गाचा आदर करा, जनावरांना मान द्या आणि श्रमाचं आणि कष्टाचं मोल जाणून घ्या। शेणातून तयार झालेला ते डोंगर फक्त खेळणी नाही, तो आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीचे दर्शन आहे। आणि त्या गवळणी म्हणजे आपली शेती हीच खरी दिवाळी, ही भावना जपणारी गोष्ट। तयार झाल्यावर तेव्हा फुलं लावली जातात। पहाटेचं काम असल्यामुळं सकाळी दुधाची घाई म्हणजे दूध डेअरीला घालायची घाई, म्हणजे शेतकऱ्याचं काम थांबते गावा चालूच की सारखं। गवळणी झाल्यानंतर दारात मोठी रांगोळी काढली जाते आणि दिवाळीत मजा एवढीच वाटते, प्रत्येक घराघराच्या दारात रांगोळी काढली जाते। रांगोळी काढून झाल्यावर तिथे पांडव ठेवले जातात। ते दिवाळीचं सकाळचं चित्र आहे बघा। मित्रांनो, कोल्हापुरात हे असं सगळं काम असते। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। दिवाळीचं म्हणजे आनंदच की सगळा।